तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फुटी भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे। मात्र हे शिल्प आता केवळ शिल्प न राहता वादाचा केंद्रबिंदू बनतंय। तुळजापूरमध्ये साकारल्या जाणाऱ्या या शिल्पाच्या प्रतिकृतीवरून आधीच अष्टभुजा की द्विभुजा असा वाद पेटला होता। त्यात आता समितीने मागवलेल्या अहवालावरूनच विरोधाभास निर्माण झालाय। तज्ञांचा अहवाल दिला की नाही यावर समिती आणि प्रशासन एकमेकांशी विसंगत वक्तव्य करत असल्यानं हा वाद आता निर्माण होण्याची शक्यता आहे। मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हे शिल्प कसं असावं या संदर्भातला अहवाल तज्ञांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला असल्याचा दावा केलाय। तर दुसरीकडे मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी हा दावा फेटाळलेला आहे। अहवाल मिळालाच नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी एक प्रारूप आता आराखडा जाहिरातीचा तयार केलाय आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलाय। या आठवड्यामध्ये त्याची जाहिरात निघायला हरकत नाही। 2.5 ते 3 फीटचा फायबरचा पुतळा आपण जे वेगवेगळे काय आर्टिस्ट आहेत, स्कल्प्टर्स आहेत, त्यांच्याकडनं आपण बनवून घेणार आहोत आणि कला संचालनालय त्याच्यातले 5 नमुने जे आहेत ते फायनल करून आपल्याला देतील आणि मग ट्रस्ट जे आहे त्या 5 मधनं एक ॲब्सोल्यूट फायनल करेल। नाही, अजून 108 फुटाची जे पुतळा आहे त्याच्याबद्दल अजून आपलं मंदिर प्रशासनाला या किंवा मला जिल्हाधिकारी म्हणून अहवाल आले नाहीये। आपण जे यासाठी जे कला संचालनालय आहे आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे ते एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून अजून अहवाल अपेक्षित आहे। अहवालानंतर आपण कळूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।